गावातील डम्पिंग ग्राउंडवर साचणाऱ्या कचऱ्याला एप्रिल आणि मे महिन्यातच आग लावली जाते। यामुळे पसरणाऱ्या धुराचे लोटामुळे स्थानिक लोकांना त्रास होतो। ही समस्या लक्षात घेत नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी शुक्रवारी डम्पिंग ग्राउंडची प्रत्यक्ष पाहणी आणि आग लागणाऱ्या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत। मेळ गावाजवळच्या डम्पिंग ग्राउंडला रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी 2च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीमुळे संपूर्ण शहरात धुराचे लोट पसरले असून ही आग विझवण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागला आहे। या गंभीर घटनेची दखल नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी घेऊन अधिकाऱ्यांसमवेत डम्पिंग ग्राउंडची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। मागील 30 ते 40 वर्षांपासून नगरपालिकेचा घनकचरा या ठिकाणी डम्पिंग केला जातो। डम्पिंग ग्राउंड हटवा अशी तेथील रहिवाशांची नेहमीच मागणी असते, परंतु ती जागा डम्पिंग ग्राउंडसाठी योग्य असल्याने ती कायम राहील। ओला आणि सुका कचरा एकत्र असल्याने दरवर्षी मिथेल गॅस तयार झाल्यामुळे दरवर्षी आग लागली जाते। परवाची आग तीव्र होती। अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली। आगीच्या धुरामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो हे मान्य आहे। त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। कसं आहे की गेले 43 वर्षापासून आपण मेळ घनकचरा या गावाची इथे आपण डम्पिंग नगरपालिकेचं करत आहे। तर तिथल्या रहिवाशांची नेहमी मागणी असते की तिथला डम्पिंग ग्राउंड तुम्ही बाजूला घ्या, परंतु ती मागणी आपण पूर्ण नाही करू शकत आहे, कारण की ते आता फायनल झालेलं आहे। डम्पिंग ग्राउंड तिथं असणं आहे आणि तीच योग्य जागा आहे असं आम्हाला वाटतं। आता एवढीत काय होतं की दरवर्षीप्रमाणे जेव्हा उन्हाचा हे वाढतो आणि टेम्परेचर वाढतं, तर आपल्या या त्या कचऱ्यामध्ये ओला आणि सुका कचरा एकत्र असल्यामुळे मिथेन गॅसचं प्रमाण वाढल्यामुळे तिथं आग लागण्याचे प्रमाण दरवर्षी एप्रिल मे महिन्यात चालू असतं। पण ह्या वेळेला काही कारणामुळे जास्त प्रमाणात ती आग लागलेली आहे त्या ह्याच्यात। तर त्याच्यासाठी आपण 3-4 दिवसापासून आपल्या रोज आपल्या अग्निशमनच्या गाड्या पाठवून तिला आग विझवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे आता जो काही आग निघल्यानंतर जो काही धूर उडतोय त्या धुरामुळे आपल्या तिथल्या नागरिकांना त्रास होतो हे मान्य आहे। तर त्याच्यावर आजच आम्ही सीओ साहेबांची मीटिंग घेऊन, आरोग्य खात्याची मीटिंग घेऊन त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या आणि भविष्यात अशा कुठल्याच प्रकारच्या हे होणार नाहीत या आपण उपाययोजना करण्याचं ठरवलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली।